मैत्रिणींनो, हाय हॅलो नमस्कार। तर डेकोरेशन बघून तुम्हाला वाटलंच असेल का कशाचं डेकोरेशन आहे। तर हो मैत्रिणींनो, आज गणपती बसलेले आहे आणि पहिलाच दिवस आहे गणपतीचा। आणि तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघत असाल तर मी आज गणपतीचा आवडता जर पदार्थ म्हटला तर उकडीचे मोदक आहे। तर तो मी आज पदार्थ करत आहे। तर त्यासाठी मी ओला नारळ घेतलेला आहे तो, आणि ओला नारळामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये खोबऱ्याचा किस घेतलेला आहे त्याच्यात निम्म्या प्रमाणामध्ये गुळाचं प्रमाण टाकलेलं आहे। अगदी शॉर्टमध्ये दाखवत आहे मैत्रिणींनो तुम्हाला मी। आणि ते दोन्ही पदार्थ एकत्र करून थोड्याशा चमच्याभर तुपामध्ये ते पूर्ण परतून घेतलेलं आहे। ते मिश्रण जास्तीचं परतायचं नाही आहे, थोड्याच प्रमाणात थोडासा लालसर तांबूस कलर येऊन द्यायचा आहे मैत्रिणींनो। आणि ते परतून घेतलेलं आहे, म्हणजे ते अगोदर परतून घेतलं म्हणजे बरोबर ते आपल्याला गार होऊन जातं। आणि त्यानंतर आपल्याला त्याची पारी करण्यासाठी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मैत्रिणींनो। त्यामध्ये पण साधं आपलं पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं तुपाची धार टाकलेली आहे, बघत असाल तुम्ही। आणि मिश्रण त्याचं ते गोळा मळून घेतलेला आहे आणि 5-1 मिनिटं बाजूला ठेवलेलं आहे। आणि हे मिश्रण पण आपलं जे तयार करून ठेवलेलं आहे खोबऱ्याचं ते पण गार झालेलं आहे मैत्रिणींनो। अशा पद्धतीने आपण याचा गोळा तयार करून घेऊन तो 5 मिनिटं रेस्ट करण्यासाठी जर ठेवला तर अगदी मऊसूत पीठ तयार होतं त्याचंवालं, आणि आपले मोदक फाटत वगैरे अजिबात नाही। इकडं तुम्ही बघत असाल तर इकडं मी इडलीच्या भांड्यात मोदक करणार आहे मैत्रिणींनो। इडलीचं भांडं पण ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी, पाणी गरम करण्यासाठी, म्हणजे पटकन आपले, कारण की पहिला दिवस म्हटल्यानंतर खूप गडबड गोंधळ झालेला आहे, खूप घाई झालेली आहे। सर्वच तयारी एका दिवशी करायची म्हटल्यानंतर खूप वेळ गेलेला आहे मैत्रिणींनो। अशा पद्धतीने मी त्याची पोळी लाटून घेतलेली आहे, आणि पोळी लाटल्यानंतर त्याचे असे भाग केलेले आहे आपल्या एखाद्या झाकणाने वगैरे, छोट्या झाकणाने करायचे, जास्तीचं मोठं घ्यायचं नाही, छोटंच घ्यायचं। आणि त्या पद्धतीने मी अगदी मोदक करून घेतलेला आहे। तुम्ही बघत असाल असे सर्व मोदक मी बनवून घेतलेले आहे। अगदी साधारणतः 20 मोदक तयार झालेले मैत्रिणींनो आपल्याला तेवढ्या पिठामध्ये। आणि ते पाणी गरम करून ठेवलेले आहे आणि वरून तुपाची धार सोडलेली आहे मैत्रिणींनो। आणि अगदी पाणी गरम झाल्यानंतर अगदी 10 मिनिटामध्ये आपले मोदक तयार होऊन जातात। तर खूप छान मोदक तयार झालेले आहे। इडलीच्या भांड्यात पण ठेवलेले आहे, दोन्हीकडे पण ठेवलेले आहे, म्हणजे जास्तीचे मोदक असल्यामुळे पटकन होण्यासाठी मी दोन्ही पण गॅसवर ते मोदक तयार करून घेतलेले आहे मैत्रिणींनो। तर बघू शकता तुम्ही, अगदी जवळून दाखवते तुम्हाला मी। तर खूप छान कलर आलेला आहे मैत्रिणींनो, असं वाटत पण नाही ते की गव्हाच्या पिठाचे मोदक आहे म्हणून। आता इकडे आपले गणपती बाप्पा आलेले आहे, आद्विक घेऊन आलेला आहे मैत्रिणींनो। तर खूप छान आहे आपला गणपती। तुम्ही बघणारच आहात आपल्या व्हिडिओमध्ये गणपती किती सुंदर मूर्ती दिसत आहे, मूर्ती आहे। त्याचं स्वागत केलेलं आहे गणपती बाप्पांचं, गणपती बाप्पा मोरया म्हणून। आणि आपले गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे। तर त्यांची एकदम छान पद्धतीने आपण पूजा केलेली आहे। दुर्वा वगैरे सर्व आणलेला आहे, फळं पुष्प वगैरे, अक्षदा, हळदी कुंकू, धूप दीप, वस्त्र वगैरे सर्व तयार करून ठेवलेलं होतं मैत्रिणी। त्यामुळेच खूप गोंधळ गडबड झालेली आहे, खूप घाई झालेली आहे। आणि आपले उकडीचे मोदक पण बाप्पांसाठी तयार करून घेतलेले आहे मैत्रिणींनो। तर अगदी छान, अगदी प्रसन्न वाटत आहे। आम्ही सर्व झाल्यानंतर सर्वप्रथम आम्ही गणपती म्हणून सुपारी ठेवलेली आहे त्याची पण पूजा करून घेतलेली आहे मैत्रिणींनो। त्यानंतर आपल्या गणपती बाप्पासाठी सर्व काही मोदक वगैरे ठेवून आरती वगैरे करून घेतलेली आहे। तर मैत्रिणींनो खूप छान वाटत आहे, आज एकदम प्रसन्न वाटत आहे। आज गणपती बाप्पा पण मोदक केल्यामुळे खूप खुश दिसत आहे मैत्रिणींनो। आणि आजचा दिवस कुठं गेला आणि काय गेला काही समजलं नाही, इतका सुंदर दिवस गेलेला आहे मैत्रिणींनो। खूप छान वाटत आहे, प्रसन्न वाटत आहे। आता 10 दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान राहणार आहे आणि 10व्या दिवशी जाणार आहे। ज्या दिवशी पहिल्या दिवशी इतकं प्रसन्न वाटतं, परंतु ज्या दिवशी गणपती बाप्पा जातात त्या दिवशी आपल्याला खूप दुःख झाल्यासारखं वाटतं, खूप वाईट वाटतं। आता ते काय वर्षानुवर्ष चाललेली रीत आहे, त्याच पद्धतीने आपण करणार आहोत मैत्रिणींनो, त्यामुळे ते काही करू शकत नाही।